हॅलो. ओके. गुड इव्हनिंग सुंदर. गुड इव्हनिंग सिद्धी. आपण एक 5 मिनिट वेट करूयात. कुणी येतंय का पाहूयात. देन वी स्टार्ट. 2 मिनिट वेट करूयात फक्त. हॅलो मॅम, तुम्ही स्वयंपाक केला? ओके, ठीक आहे, जाऊ दे मग, काय नाही. नाही, मी थोड्या वेळाने जाणार आहे, पण मला घरून फोन आला होता, त्यांनी काही बनवलं नाही आज, मग बाहेरून काहीतरी पार्सल घेऊन ये. मग मी म्हटलं जाऊ दे, जर बाहेरूनच खाऊन येते काहीतरी असं म्हणून विचार केला. म्हटलं तुम्ही बनवलं नसेल तर मग जाऊयात प्रोफेसर चौकात किंवा इकडे. काय? अच्छा, हां हां. बरं, हां हां हां. ओके. बरं, ठीक आहे, जाऊ दे. मला पण लागणार आहे, मला 7:30 वाजणार आहेत, पण जायचं का मग? चालेल का? ठीक आहे, मग करते मी तुम्हाला 7:30ला फोन. माझं लेक्चर आहे आता. हो. ओके, चालेल, ठीक आहे, ओके, करते तुम्हाला 7:30. हो, गेले. चालेल, ओके, बाय. Okay. See, now we are going to last lecture. We are going to see first of all the recap of our last lecture. On the last lecture, we studied the chemical reaction of alkene. Chemical reaction of alkene. आणि नेक्स्ट आपण स्टार्ट केले होते. Okay, we started general formula आपण पाहत होतो, that is CnH2n-2. Then the isomerism of alkyne. कोणते isomerism दाखवतात alkyne? Yes. Positive. Position. Yes, this shows a position isomerism. Very good. Okay. Next point we are going to see, that is preparation of alkyne. Alkynes बनवूयात आता. Preparation करूयात alkynes. So today we are going to start preparation of alkyne. Okay. So preparation, very first method for the preparation is industrial source. Industrial source. Okay. मग कसं बनवतात पहा industrially alkyne? Industrially we prepare by oxidation of methane. Methaneचं जर ऑक्सिडेशन केलं आपण at a very high temperature, that is about 1773 Kelvin temperature. एवढ्या हायेस्ट टेम्परेचरवर जर आपण मिथेनचं ऑक्सिडेशन केलं तर इट गिव्स यू अल्काइन. It gives you alkyne plus removal of carbon dioxide plus removal of hydrogen. ओके, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, तुम्ही हे 10th मध्ये शिकला असाल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज नोन एज ऑक्सिडेशन. तर इथे आपण काय करतोय, मिथेन मध्ये ऑक्सिजनचे ऍडिशन करतोय, म्हणजेच आपण हायड्रोजन गॅस रिमूव्ह करतोय. ओके, आणि हायड्रोजन ज्यावेळेस रिमूव्ह होतील त्यावेळेस इथे काय तयार होतं, इथाइन कंपाऊंड तयार होईल. वी गेट अ इथाइन ॲज अ कंपाऊंड. This is a method for the industrial preparation. Now see, the second method for the industrial preparation is by using calcium carbide. We are going to prepare by using calcium carbide. कॅल्शियम कार्बाइड आपण काय अलाइन होणार. ठीक आहे,
तो कसं बनवायचा पहा. कॅल्शियम कार्बाइड in presence of water, it gives you C2H2 म्हणजेच इथाइन कॅल्शियम हायड्रॉक्साइड. ओके, कॅल्शियम कार्बाइड ह्या कंपाउंड मध्ये जर वॉटर एडिशन केली तर आपल्याला सोर्सेस फॉर द प्रिपरेशन. नाउ द सेकंड नेक्स्ट सोर्स वी गोइंग दैट इज अ मेथड लॅबोरेटरी प्रिपरेशन्स. Next, method of preparation. मग कोणत्या कोणत्या त्या पाहूयात पहा. So the first method of preparation is by dehydrogenation of vicinal dihalide. Dehydrohalogenation of vicinal dihalide. Vicinal dihalide. Okay. See, first of all, ह्या सगळ्या वर्ड्सचा आपण मिनिंग समजावून घेऊयात पहा की डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय किंवा विसिनल डायहॅलाइड म्हणजे काय. ठीक आहे, तर फर्स्ट व्हॉट इज डिहायड्रोहॅलोजिनेशन. नावामध्ये आहे ना डी इज रिमूव्हल, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन म्हणजेच काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. हॅलोजन म्हणजे एक्स दॅट इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. तर ह्या रिॲक्शनचा मिनिंग काय झालं पहा. आपण रिमूव्हल करणारे कशाची रिमूव्हल करणारे हायड्रोजन आणि हॅलोजनची रिमूव्हल करणारे म्हणजे HCl, HBr किंवा HF, HI ची रिमूव्हल करणारे. पण कोणत्या कंपाऊंड मधून विसिनल डायहॅलाइड मधून. मग आता विसिनल डायहॅलाइड काय असतात ते पाहूयात पहा. व्हॉट इज विसिनल डायहॅलाइड. हे मी तुम्हाला मागे शिकवलं होतं. विसिनल म्हणजे काय ऍडजेसंट पोझिशनला जर दोन हॅलोजन ॲटम प्रेझेंट असतील लाईक दिस. If two halogen atoms are present at the adjacent position, right? ह्या प्रकारे जर दोन हॅलोजन ॲटम ऍडजेसंट पोझिशन वर असतील तर त्याला म्हणतो आपण विसिनल पोझिशन. ओके, विसिनल डायहॅलाइड. नाउ सी नेक्स्ट. आता रिॲक्शन करूयात का. सी द एक्झाम्पल. First of all, we are going to see the general reaction. RCH R dash X. मी जनरल रिॲक्शन लिहिली आहे. प्लस ॲडिशन ऑफ अल्कोहोलिक KOH. ह्या रिॲक्शन मध्ये आपण अल्कोहोलिक KOH किंवा बेसचा यूज करतो. ऑन हीटिंग काय होतं पहा. रिॲक्शन समजावून घ्यावे असेल. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ह्याला हीट करूया त्यावेळेस हा जो अल्कोहोलिक KOH आहे ह्याचं डिसोसिएशन असं होतं K+ आणि OH-. तर हा OH- काय करतो. हा OH- ॲब्स्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन ॲटम. ह्या हायड्रोजन ॲटमला वरचेवर काढून घेतो. ॲट द सेम टाइम दिस हायड्रोजन ॲटम इट फॉर्म अ डबल बॉन्ड हिअर अँड ॲट द सेम टाइम दिस हॅलोजन रिमूव्ह. बरोबर. म्हणजे मग रिमूव्ह काय काय झालं पहा. प्रोडक्ट काय तयार झालं ते करूयात आपण. RCH इथे झाला डबल बॉन्ड. बरोबर. इथे पहा इथे डबल बॉन्ड आहे. इथे C आणि हा इट इज. बरोबर. आपल्याला इथे काय भेटला अल्कीन फ्रॉम विसिनल डायहॅलाइड पासून अल्कीन भेटला. पण आपल्याला बनवायचं आहे काय अल्काइन. राईट. सेकंड टाइम परत एकदा KOH. इफ आय अगेन ऍड KOH सिमिलर रिॲक्शन हॅपन इफ दिस K+ and OH-. आता हा OH- जो आहे हा OH- K+ मधला OH- हा ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. At the same time it form a double bond here, sorry triple bond, and at the same time this X remove. म्हणजे काय तयार झालं पहा.
सी ऑलरेडी डबल बॉन्ड होता, आता अजून एक बॉन्ड ऍड झाला, दॅट इज फॉर्मेशन ऑफ ट्रिपल बॉन्ड सी अँड आर डॅश, राईट. सो अकॉर्डिंगली वी गेट अल्काइन ॲज ए कंपाऊंड. काय भेटलं आपल्याला? अल्काइन नावाचा कंपाऊंड भेटला. प्लस रिमूव्ह ऑफ काय काय रिमूव्ह झालं पहा, इथे हा एक एच आणि एक्स रिमूव्ह झाला, इथे हा एच आणि एक्स रिमूव्ह झाला. सो रिमूव्ह ऑफ एच एक्स. Okay, now observe this reaction and give reply. All of you get about reaction? Okay. ठीक आहे. ओके. आणि तुम्ही मेकॅनिझम जे आहे ना, तर ह्या एरोज मेकॅनिझम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही, की जेणेकरून काय होतं, रिएक्शन पार्ट नाही करावे लागणार. ओके, रिएक्शन करायच्या नसतात. मला समजलं पहा, हा KOH आहे, बेस आहे, हा OH मायनस काय करतो, हायड्रोजन घेतो, वरचेवर काढून घेतो, त्यावेळेस इथे डबल तयार होतो आणि डबल बॉन्ड. ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये कधीही एक बॉन्ड तयार झाला तर दुसरा बॉन्ड तुटणार. Okay, when one bond is formed, इथे हा bond formed झाला म्हणून हा bond झाला. So we get a double bond. Secondly, again here formation of triple bond. So this bond we get alkyne, right? So this is a general reaction. All the example. आता example करूयात. The name of compound is 1,2-dichloroethane. 1,2-dichloroethane. Okay. On addition of alcoholic KOH in a 1,2-dichloroethane plus जर अल्कोहोलिक KOH टाकला 1,2-डायक्लोरोइथेन मध्ये, हा रिएक्शन लागेल, त्यावेळेस इथे डबल बॉन्ड बनेल आणि त्यावेळेस हा Cl निघून जाईल. म्हणजे टोटली काय बाहेर पडलं, इथे H आणि Cl बाहेर पडला पहा. ओके, इथे तुम्हाला दिसतंय हा हायड्रो रिमूव्ह होईल ॲज वेल एज हा क्लोरीन पण बाहेर पडेल, राईट. ओके, पुढे लिहूया आपण काय तयार झालं ते. पहिली स्टेप काय झाली, इथे आहे CH2 डबल बॉन्ड दिस CCl H, अल्कीन तयार झाला, फर्स्ट प्रोडक्ट इज अल्कीन. देन नेक्स्टली ह्याच्यावरच आपण टाकूयात अगेन ओके. इथे पहा, अगेन इफ आय पुट K प्लस अँड OH मायनस म्हणजेच KOH, तर हा OH मायनस काय करेल, या हायड्रोजनला घेऊन जाईल, इथे डबल बॉन्ड बनवेल अँड ॲट द सेम टाइम दिस Cl रिमूव्ह. सो विथ what compound is removed from this? HCl compound is removed. Okay, so accordingly we get which product here? Now see, HC triple bond CH plus 2 moles of HCl बाहेर पडेल, करेक्ट. We get a removal of 2 moles of HCl. ठीक आहे. What is the name of this compound? 2 कार्बन आहेत म्हणून तो आहे इथाइन. ओके, all of you get about this example? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते पहा. यू आर गोइंग टू सॉल्व दिस एक्झाम्पल. CH3 CH Br CH CH3Br. Take this example. Add a KOH on this. 2 moles of KOH टाकायचं, ह्याच्यावर तुम्हाला हिटिंग करायचंय आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. ओके, सो फायनल प्रोडक्ट फाइंड आउट करा. 2 रिएक्शन थ्रू प्रोडक्ट होईल, पहिला अल्कीन येईल, दुसरा अल्काइन येईल, बरोबर. तर तो प्रोडक्ट फाइंड आउट करून मला सांगा काय येईल ते. अल्कीन क्लोरो इथिन. हाँ, so take this example and try to solve this example. येस, झालं की मला सांगा. स्पीकर ऑन करा आणि सॉल्व सांगा. सगळ्यांना ट्राय करणार आहात.
साक्षी, प्रेम, सगळे ट्राय करा. तुम्हाला एक्झाम्पल दाखवू का मी? दिसते का तुम्हाला एक्झाम्पल केलेलं? Yes, on. CH3 C triple bond C CH3. Okay, very good. Okay. What is the name of the compound? 2-butane butyl. किती? 3 की 2? 2 ब्यूटाइन. ठीक आहे. ओके, ही बाग कशी होते? त्यांना सॉल्व झाली आहे का? Yes, ma'am. Okay. This OH minus abstract this hydrogen at the same time of double bond at the removal of Br. बरोबर? इथे तयार होईल अल्कीन CH डबल बॉन्ड. हायड्रोजन आपण वरती लिहूयात फक्त आपल्या साठी. CH डबल बॉन्ड Cr CH3. या कंपाऊंडचं नाव असेल 2-ब्रोमो ब्यूट इन. 2-ब्रोमो 2 ठीक आहे. आता ह्याच्यावर पण आपण परत काय टाकतोय? KOH टाकतोय. तर तुम्हाला माहिती आहे KOH काय करणार आहे? KOH हायड्रोजनला OH मायनस हा हायड्रोजन घेऊन जाईल. इथे काय होईल? रिप्लेस. सो गेट CH3 C triple bond C CH3. This kind of compound. So what is the name of the compound? नंबरिंग करूयात. दोन्ही साइडनी कुठूनही नंबरिंग केली तरी ट्रिपल बॉन्ड सेम साइडला येतोय. सो आय एम गोइंग टू नंबर फ्रॉम दिस साइड 1 2 3 4. The second position वर triple bond आहे. Therefore you are going to how many total carbon? 4. Therefore it is but 2Y, right? Or we can also write butyne. But the most preferable way is this. Writing of nomenclature is this. Okay. So I hope सगळ्यांना लक्षात आलंय ही reaction. So we'll go for the next reaction. बेस कोणते यूज करू शकतो का? बेस यूज जसं आपण अजून कोणते बेस यूज करू शकतो? KOH, NaOH किंवा NaNH2. ओके. म्हणजे आपल्या ॲरोवर जर ह्याच्यापैकी कोणताही बेस जर असेल तरीही आपण विसिनल डायहॅलाइड पासून काय बनवू शकतो? अल्काइन बनवू शकतो. ठीक आहे. ह्या NaNH2 चं नाव आहे सोडा लाईम. याला म्हणतात सोडा लाईम. राईट. मग कधी कधी आपल्याला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी एक्झाम मध्ये रिॲक्शन येते. विसिनल डायहॅलाइड दिलेला असतो, ॲरोवर टाकतात सोडा लाईम क्वेश्चन मार्क. मग काय तयार होईल? सोडा लाईम जर टाकला तर आपल्याला विसिनल डायहॅलाइड पासून अल्काइन भेटेल. ओके. तर ह्या KOH ऐवजी हे दुसरे बेस यूज केले जाऊ शकतात. त्यांची सगळ्यांची काम सेम असेल, त्यांचं काम सेम आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज we are going to react by the terminal alkynes. आता अल्काइन बनवायचे पण कशापासून? अल्काइन बनवणार आहोत आपण. To prepare the second method we are going to see. From terminal alkyne. terminal म्हणजे समजून घेऊ. See, the hydrogen is directly attached to called as terminal alkyl.
टर्मिनल अल्काइन काय पाहूयात पहा. फॉर एक्झाम्पल HC ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच आहे ट्रिपल बॉन्डला, सो इट इज अ टर्मिनल अल्काइन. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर द टर्मिनल अल्काइन इज RC triple bond CH. This is also another terminal alkyne. CH3H. ह्या टर्मिनल एंडला CH म्हणजे हायड्रोजन डायरेक्टली ट्रिपल बॉन्डेड कार्बन म्हणतो आपण. मी एक एक्झाम्पल लिहिते पहा खाली. मला सांगा हा टर्मिनल अल्काइन आहे का? इज इट टर्मिनल अल्काइन? बस हा जो मी एक्झाम्पल लिहिलं इथे टर्मिनल अल्काइन आहे का? ओके नाही, कारण काय ट्रिपल बॉन्डेड कार्बन डायरेक्टली हायड्रोजन अटॅच नाही. तिथे हायड्रोजन डायरेक्टली कार्बनला अटॅच असतो लाईक दिस just terminal. Okay, you got about this. We are going to prepare from terminal alkyne from terminal alkyne. आता कसं पाहूयात पहा. For example, when a general reaction पहिल्यांदा लिहूयात. When a terminal alkyne like this, they are treated with lithium amide LiNH2. When they are treated with lithium amide, it gives you intermediate compound RC triple bond C, and here attachment of lithium plus removal of NH2. Secondly, हा जो फॉर्म झालेला कंपाउंड आहे त्याच्यावर जर आपण अल्काइल हॅलाइड एडिशन केली पहा, जो तयार झालेला आहे तोच मी परत केले RC triple bond C Li. This is called as alkyne 1-il lithium. ओके, ह्या कंपाउंडचं नाव असतं alkyne 1-il lithium. ओके, तुम्ही ह्याला नुसतं लिथियम कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल. ओके, डोंट नीड टू राईट द नेम फॉर द कंपाउंड. नेक्स्ट RX, ह्याच्यावर जर अल्काइल हॅलाइड टाकला तर काय होतं बा, हा जो कार्बन आहे दिस कार्बन अटॅक ऑन दिस R ग्रुप अँड हिअर रिमूव्हल ऑफ दिस. ओके, हा कार्बनचा जो बॉन्ड आहे तो R वर अटॅक करेल आणि हा रिमूव्ह होईल. सो वी गेट हिअर RC ट्रिपल बॉन्ड C. कार्बनने कुणावर अटॅक केला? R ग्रुपवर. सो हिअर अटॅचमेंट ऑफ R, अटॅक केलं म्हणजे बॉन्ड बनवला, बरोबर, प्लस रिमूव्हल ऑफ LiX लिथियम हलाइड हा बॉन्ड बाहेर पडेल, लिथियम हलाइड हा कंपाउंड बाहेर पडेल. सो जनरल रिएक्शन, सॉल्व द एक्झाम्पल. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. प्रोपाइन वरती जर आपण लिथियम केली तर आपल्याला पहिला कंपाउंड हा टाका CH3 C ट्रिपल बॉन्ड C, बरोबर, plus removal of H2. Then this formed compound be treated with a lithium alkyl halide CH3 C triple bond C Li. When it is treated with the alkyl halide like a methyl chloride, अशा सारख्या कंपाउंड बरोबर जर त्याला आपण ट्रीट केला, this carbon atom which attack on this lithium, sorry, methyl group, and here removal of this chlorine. So we get here CH3 C triple bond C CH, removal of lithium chloride LiCl 1 2 3. इथे 3 कार्बनचा अल्काइन प्रोडक्ट मध्ये आपल्याला कार्बनचा अल्काइन भेटतो, बरोबर. म्हणून ह्या रिएक्शनला आपण म्हणतो स्टेप ऑफ सिंथेसिस होतो आणि ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला इन दिस रिएक्शन, बरोबर, लक्षात येत असेल तुम्हाला. इथे आपल्या 3 कार्बनचा अल्काइन होता, इथे 4 कार्बनचा अल्काइन आहे. वी गेट अ हायर अल्काइन बाय दिस रिएक्शन. सो रिएक्शन नोन ॲज स्टेप of synthesis, step up reaction. Okay, so all of you get it about this reaction. From the terminal alkyne we prepare new alkyne. लक्षात आलंय? Yes ma'am. Okay, ठीक आहे. Now solve the one example. एक example आहे मला. आणि दुसरा रिएजंट टाकायचा त्याच्यावर मिथाइल ब्रोमाइड. 2 स्टेपची रिएक्शन करायची तुम्हाला. पहिला टाका लिथियम ब्रोमाइड, दुसरा मिथाइल ब्रोमाइड, आणि सगळं काय तयार होईल.
तुम्ही खालचं रिॲक्शन लिहून घ्या एक्झाम्पल साठी. देन शो यू द रिॲक्शन. ओके, झाली सॉल्ट रिॲक्शन. होमवर्क घेतील कुणाचे सॉल्व झाले ते सांग. अजून एक ओके. Okay, take these two reactions for the homework. Now again, one more. CH3, CCH3, dihalide दिलाय हा NaOH and solve this reaction. Okay, take these reactions for the homework. हे सगळे reaction घ्या. Now the next we are going to start physical properties of alkyne. See, alkyne properties दोन reaction आपण आज पाहिल्या. त्या alkyne properties now म्हणजे दोन methods आपण बनवतो. एक vicinal dihalide आणि lithium method. Next we are going to see about the physical properties of alkyne. alkyne physics काय आहेत ते पाहूयात. The first physical property of alkyne is less dense than water. Less dense than water म्हणजे त्यांची डेन्सिटी ही वॉटर पेक्षाही कमी असते. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, they are insoluble in water. They are insoluble in water, but they are quite soluble in polar solvent. थोडेसे सॉल्युबल असतात ते कशामध्ये, पोलार सॉल्व्हेंट मध्ये. They are quite soluble in a polar solvent. मग पोलार सॉल्व्हेंटचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत, लाईक लाईक इथेनॉल, अल्कोहोल किंवा NaOH असे सॉल्व्हेंट मध्ये ते सॉल्युबल असतात. नेक्स्ट पुढची आणि थर्ड फिजिकल प्रॉपर्टी, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ह्यांचा, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट increases with increasing molecular mass. With increasing molecular mass म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर वेट वाढलं तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट पण काय होतो, हाय होतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल पहा, इथाईन पेक्षा प्रोपाईनचा मॉलिक्युलर मास जास्त आहे, तर इथाईन पेक्षा प्रोपाईनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, राईट. सो ॲज इन्क्रीज द मॉलिक्युलर मास, बॉइलिंग पॉइंट also goes on increasing. Physical properties of alkyne. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द केमिकल प्रॉपर्टीज. आता मी तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज सांगितलं आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण पाहिले होते अल्काइनचे, बरोबर. हे प्रिपरेशन आपले सी द केमिकल प्रॉपर्टीज बद्दल काय काय स्टडी केलं पहा आतापर्यंत. अल्काइन्स म्हणजे अल्काइन्सचे जनरल फॉर्म अल्काइन्स मेथड असते इंडस्ट्रियल सोर्स. द सेकंड मेथड बाय डिहायड्रेशन मेथड आणि पुढे आपण पाहिल्या त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण स्टडी केलं हे लेस डेन्स असतात, त्यांची डेन्सिटी कमी असते वॉटरपेक्षा, वॉटरमध्ये सॉल्युबल असतात आणि पोलर सॉल्व्हेंट मध्ये वाईट सॉल्युबल असू शकतात. मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग इन्क्रीज होतो तर त्यांचा मास वाढतो. ओके, इज दॅट प्रॉब्लेम इन अबाउट कॉन्सेप्ट्स? I have any problem. Next point, we are going to start with the chemical properties of alkyne.
काय प्रॉपर्टीज अल्काइन पहिल्यांदा पाहूयात आपण ऍसिडिटी दॅट इज ऍसिडिटी ऑफ अल्काइन सेम आपण कंपेअर केलं अल्कीन मध्ये आणि अल्काइन मध्ये तर alkynes are more acidic. See, first of all we are going to compare in between alkene and alkyne. बरोबर, हा आहे alkane, this is a alkene, this is a alkene. Okay. Now we are going to study about the hybridization. तुम्हाला इथे alkene hybridization काय असतं? That is sp3 hybridization. alkene चा hybridization sp आणि alkyne चा hybridization असतं sp hybridization. ठीक आहे, alkene कडे शोधा. How many s characters आहेत? alkene have 25% s character. बरोबर ना, 25% s character. हे s p चे 3 दिले, राइट? सो 100/4 s करेक्ट किती कॅरेक्टर आले? इथे जर गेलो तर s 33 and s कॅरेक्टर. ओके, s character. While here alkyne have total 50% s character. Right? आता हे character का find out केले? Jump on the s character maximum. S is high. More electronegative. आणि जे कंपाउंड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात they have the high tendency to donate electron, to donate hydrogen. They have the high tendency to donate hydrogen atom, and we know that compound which donate hydrogen they are called as काय H donor. बरोबर. ओके, मला सांगा, मी काय सांगितलं पहा, s कॅरेक्टर ज्यादा हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याची टेंडन्सी हायड्रोजन करायची हाय, म्हणजे सांगा अल्केन अलाइन मध्ये ऍसिडिक कंपाउंड कुठे आहे? आणि टू दिस कॉन्सेप्ट मी लिहिलेलं आहे, त्याचा मोस्ट ऍसिडिक कोण आहे? याच्याकडे s कॅरेक्टर जास्त आहे ना, s कॅरेक्टर इथे कॅरेक्टर 20% ओनली, इथे s कॅरेक्टर आहे 33, इथे आहे 50%. ज्याचा s हाय आहे बरोबर, ते जास्त इलेक्ट्रिक असतात आणि ते हाय टेंसिटी हायड्रोजन जोडायचे आणि हायड्रोजन डोनेट करतात, काय म्हणतोय त्यांना आपण म्हणतो ऍसिड. देअरफॉर अल्काइन्स ऍसिडिक कंपाउंड, अल्काइन हे ऍसिडिक कंपाउंड असतात. देअरफॉर अल्काइन शोज ऍसिडिक प्रॉपर्टी. ओके, प्रूफ अल्काइन्स शोज ऍसिडिक प्रॉपर्टी. Okay, I hope you understood this acidity of alkyne. अल्केन किंवा अल्केन हे ऍसिडिक नसतात, बट अल्काइन हे ऍसिडिक असतात, कारण का त्यांच्याकडे कॅरेक्टरिस्टिक काय पाहिजे. आज आपण चे प्रिपरेशन ॲज वेल एज त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज जस्ट वी स्टार्टेड. अजून बऱ्याच केमिकल प्रॉपर्टीज बाकी आहेत की जे आपण केमिकल प्रॉपर्टी अल्काइन्स हा नंतर आपण स्टार्ट करतोय अरोमॅटिक हायड्रोकार्बन. ओके, तर मॅक्सिमम ज्याच्यामध्ये आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन फिनिश करू, हा चॅप्टर फिनिश करू. ठीक आहे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर डिस्कस करू शकता माझ्याशी. ओके, इज देयर एनी प्रॉब्लेम? ओके, आता होमवर्क दिला तो कंप्लीट करा घरी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो थँक्यू.